नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या प्राइम टाइम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया महाराष्ट्राला सावधान करणाऱ्या बातमीनं. बातमी आहे कोरोनाच्या विस्फोटाची. राज्यात आज कोरोनाचे तब्बल 8067 नवे रुग्ण आढळले. महाराष्ट्रात जणू गेल्या 4 दिवसात कोरोनाचा हा विस्फोट झालाय. सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. एकट्या मुंबईत 5428 नवे रुग्ण आढळले. 4 दिवसापूर्वी जी आकडेवारी 2000च्या घरात होती ती आता 8000वर जाऊन पोहोचलेली आहे. दुपटीचा जो वेग आहे कोरोना बाधितांचा तो झपाट्याने वाढतोय आणि कमी झालेला आहे हा काळ. बघा, 27 तारखेला केवळ 1416 इतके रुग्ण होते, 1426 इतके रुग्ण होते. 28 डिसेंबरला 2122 झाले, 29 डिसेंबरला 3900 झाले, 30 डिसेंबरला 5368 आणि 31 डिसेंबरला म्हणजे आज 8067. बघा, 27 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत 1400 वरून 8000वर हा आकडा गेलाय. आणि मुंबईत तर ही परिस्थिती अधिक भयावह बनते. हे तुम्हाला घाबरून टाकण्यासाठी नाहीये, तुम्हाला सावध करण्यासाठी आकडेवारी सांगतोय. 27 डिसेंबरला मुंबईमध्ये 809 होते, 28 डिसेंबरला 1377 झाले, 29 डिसेंबरला ते 2510 झाले, 30 डिसेंबरला म्हणजे काल 3928 होते, आज 31 डिसेंबरला 5428. 27 तारखेला 809 ते 31 डिसेंबरला 5428 म्हणजे बघा जवळपास 5 ते 6 पट इतकी ही रुग्णसंख्या गेल्या 5 दिवसात वाढली आहे. त्यामुळे ही परिस्थिती विस्फोटक बनत चाललेली आहे. आपल्याला सतर्क करणारी ही परिस्थिती आहे, आपल्याला सावधान करणारी ही बातमी. इकडे मुंबई महानगरपालिकेने जिनोम सिक्वेन्सिंग अंतर्गत घेतलेल्या चाचणीचे निष्कर्ष जाहीर केलेत. 282 जणांच्या नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरियंटचे 13%, डेल्टा डेरिव्हेटिव्हचे 32%, तर ओमायक्रॉनचे 55% रुग्ण आढळून आलेले आहेत. बघा, ही परिस्थिती कशामुळे बदलतीये, तर ती परिस्थिती बदलतीये ओमायक्रॉनमुळे. त्यामुळे ओमायक्रॉनचा संसर्ग किती झपाट्याने वाढतो याचा अंदाज आपल्याला यातून येऊ शकतो. 55% रुग्ण हे ओमायक्रॉनचे आहेत. याचा अर्थ आधी जी आकडेवारी आपण बघितली ती आकडेवारी वाढण्याचं कारण हे ओमायक्रॉन आहे. ओमायक्रॉनचा प्रसार किती वेगाने होतो याचा अंदाज आफ्रिकेपासून, इंग्लंडपासून ते फ्रान्सपर्यंत ते अमेरिकेपर्यंत सगळीकडे आलेला होता. जगातली जी परिस्थिती होती तशीच परिस्थिती काहीशी आपल्या मुंबईत आणि महाराष्ट्रात निर्माण होताना दिसतेय. ओमायक्रॉनचा फैलाव हा अतिशय वेगाने होतोय महाराष्ट्रात सुद्धा आणि देशभरात सुद्धा. तर ही परिस्थिती आपल्याला सावधान करणारी आहे. 282 पैकी फक्त 17 जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं, ही त्यातल्या त्या दिलासादायक बाब आहे. तर ओमायक्रॉन बाधित 156 पैकी 9 जणांना रुग्णालयानं उपचाराची गरज भासलेली आहे. तर नमुने घेतलेल्या डेल्टा व्हेरियंटिव्ह बाधित एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झालाय. ही आकडेवारी अतिशय तोकडी आहे, कारण 282 जणांचेच नमुने घेतलेले होते, पण पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या ही 8000च्याही पुढे आहे. अशा वेळी आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे या आकडेवारीतून दिसतेय, ती म्हणजे ओमायक्रॉनचा संसर्ग हा झपाट्याने वाढतोय. खरं तर कालच याच्या संदर्भातले काही निष्कर्ष समोर आलेले होते. मुंबई आणि पुण्यामध्ये समूह संसर्गाला सुद्धा सुरुवात झाल्याचा अंदाज वर्तवला जात होता, तशी शक्यता वर्तवली जात होती. आकडे सुद्धा ते सांगतायत. आणि राज्यातल्या या भयावह अशा परिस्थितीचा अंदाज आपल्याला आल्याच्या नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा दिल्यात. समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊन आव्हानांवर मात करूया असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलंय. तसंच कितीही आव्हानं येऊ द्या, सगळ्यांनी सतर्क राहायला हवं, गर्दी टाळायला हवी असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत. तसंच नवीन वर्षाच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट येऊ यासाठी आरोग्यदायी संकल्प करूया असंही मुख्यमंत्री म्हणाले. संसर्ग वाढणार नाही याची काळजी सुद्धा घेण्याचं आवाहन केलंय. नववर्ष नवीन संकल्पांना प्रेरणा देतं, अडथळे दूर करून संकल्प करा, नव्या उमेदीनं उभं राहा. मुख्यमंत्र्यांचा हा संदेश आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला एक एक करत समाज तयार होत असतो.
आव्हान पेलण्यासाठी समाज सज्ज आहे. जिद्द बाळगून पुढे जायचंय असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबई पोलिसांकडून आता एक नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. 15 जानेवारीपर्यंत आता अनेक ठिकाणी गर्दी करायला बंदी घालण्यात आली आहे. मुंबईतील गार्डन, समुद्र किनारे हे संध्याकाळी 5 ते पहाटे 5 पर्यंत नागरिकांसाठी बंद असतील. गार्डन, समुद्र किनारे, पार्कमध्ये जायला बंदी घालण्यात आली आहे. कारण यावेळी गर्दी होत असते या संपूर्ण ठिकाणी आणि संध्याकाळच्या वेळेस तर विशेषतः गर्दी होत असते. पण ती गर्दी टाळण्यासाठी म्हणून मुंबई पोलिसांनी या नव्या गाईडलाईन्स जारी केल्यात. त्यानुसार संध्याकाळी 5 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत समुद्र किनारे, गार्डन, पार्क इथं जायला बंदी घालण्यात आली. नवी नियमावली काय सांगते? 15 जानेवारीपर्यंत बंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत. मुंबईतल्या गार्डन, समुद्र किनारे संध्याकाळी 5 ते पहाटे 5 पर्यंत बंद असतील. चौपाट्या, पर्यटन स्थळांवर सुद्धा गर्दी टाळण्याचे आदेश देण्यात आले. कोरोनाचा प्रसार वाढतोय आणि आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळाल्या. त्यांनी मुंबईतल्या 2 मॉलची पाहणी केली. त्यानंतर त्या पोहोचल्या एका हॉटेलमध्ये. अंधेरी परिसरातल्या हॉटेलमध्ये त्यांनी तिथं कोरोना नियमांचं पालन केलं जातंय की नाही याची पाहणी केली. हॉटेलमध्ये एक कोरोना बाधित रुग्ण सध्या वास्तव्यात आहे. मात्र तिथं रुग्णांची काळजी घेतली जात नसल्याची तक्रार रुग्णानं केल्यानंतर महापौर थेट हॉटेलमध्ये पोहोचल्या. मॉलचा दौरा केल्यानंतर मुंबईच्या महापौर थेट पोहोचल्या त्या एका हॉटेलमध्ये. अगदी बरोबर, ज्या हॉटेलमध्ये कोरोना पेशंट्सना ठेवण्याची सोय आहे. आणि या का पोहोचल्या तर एक रुग्ण खरं तर हॉटेलमध्ये हे एसिम्प्टमॅटिक पॉझिटिव्ह असलेले, ज्यांना कोणतीच लक्षणं नसतात, अशा रुग्णांना ठेवलं जातं. पण एक पेशंट आहे जिला सिम्प्टम्स आहेत आणि तरीही तिची काळजी घेतली नाही, म्हणून महापौरांना तक्रार आली आणि महापौर पोहोचल्या एअरपोर्टच्या जवळ, चक्रा स्टेशन जवळ मेट्रोच्या तिथे पोहोचल्या. आणि त्यानंतर आता त्यांची फोनाफोनी सुरू आहे. थेट त्यांनी पेशंटशी संवाद साधला आहे. डॉक्टर आता पेशंटशी बोलतात. डॉक्टर जोपर्यंत पेशंटशी बोलतात तोपर्यंत थेट महापौरांकडे जाणून घेऊया. महापौरजी, आता तुम्ही त्या पेशंटशी बोललात, काय म्हणणं आहे त्यांचं? काल त्या दुबईवरनं त्यांची फॅमिली होती. त्यातले जे निगेटिव्ह आले त्यांना होम हे केलेलं आणि ह्या पॉझिटिव्ह आले एसिम्प्टोमॅटिक आहेत. परंतु त्यांना आज सकाळपासून बॉडी पेन होत होतं. अर्थातच त्यांनी इथे कॉन्टॅक्ट सगळ्यांशी केले. डॉक्टरही येऊन गेले. डॉक्टरने ज्या पद्धतीने त्यांना ॲडवाईज करून उपलब्धता दिली पाहिजे. म्हणजे औषध किंवा मग हॉस्पिटलमध्ये गरज आहे का? 10 रूम आहेत, तर 10 रूमसाठी लागणारे काही जी मेडिसिन आहेत, आता मी ऐकताना सांगणार आहे की अशा मेडिकलवाल्यांशी कॉन्टॅक्ट करून ती औषधाची उपलब्धता करून ठेवली पाहिजे. निश्चित औषधाचे पैसे ते देतील, पण त्यांना लगेच उपलब्धता दिली तर आज जे त्यांना बॉडी पेन होतात, एक तर त्या सिम्प्टोमॅटिक आले, त्यामुळे त्या घाबरू शकतात. काय म्हणालं? पेशंटशी बोलणं झालं, काय म्हणाल्या? नाही, त्यांना ऑलरेडी घाबरले त्या. त्यांना असं वाटतंय की मला अजून काही होईल का. अर्थातच हॉटेलची लोक त्या पद्धतीने जाऊन त्यांच्याशी बोलतायत बाहेरून. पण मला वाटतं काही उपलब्धता महापालिकेला पण मी आता ऍडवाइज करते. अगदी मॅडम, तुमच्याकडे हाच प्रश्न जाणून घ्यायचा की आता तुम्ही एका पेशंटने तक्रार केली म्हणून आता आलात तुम्ही. पेशंटची संख्या मर्यादित आहे म्हणून तुम्ही पोहोचू शकलात. पण आपण पाहतोय की पालिका क्षेत्रामध्ये एक दिवशी 4-4 हजार जेव्हा रुग्ण सापडतात, हे रुग्ण आता वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये ही रुग्णांची केस पाहता पालिकेला तुम्ही काय ऍडवाइस देणार? मागच्या वेळेला आपण केलं होतं तीच सिस्टम आता परत राबवायची आहे. आणि एक बरं आहे की आपले जे इक्बाल चहल आयुक्त आहेत, हे कायम त्या सगळ्या गोष्टीवर एकदम सिरियस असतात. त्यामुळे त्यांना सांगितल्यानंतर तेही म्हणाले, पण काय करणार आहात? नाही, आता आपण ज्या पद्धतीने पेशंटची तक्रार, तर हॉटेलकडे आल्यानंतर त्यांना लागणारं मेडिसिन ते इथे असलेले आमचे जे वॉर्डचे डॉक्टर आहेत ते दिवसातनं 2 वेळा वॉर रूम मधनं बोलणं आणि स्वतः इथे येऊन त्यांची चौकशी करणं. तर मला वाटतं ते प्रत्येक हॉटेलला जिथे जिथे रूम आहे तिथे तिथे ते करतील बीएमसी, आणि त्याचे ते निर्देश आपण आता देतोय. हे 9 वर्ष तुम्हाला सगळ्यांना सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जाओ.
आणि जर कोरोनापासून वाचायचं असेल तर कृपया मास्क घाला, बाहेर पडताना मास्क घाला आणि जास्तीत जास्त हात स्वच्छ ठेवण्याचा नक्की प्रयत्न करा. प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, अंधेरी, मुंबई. जगभरात सुद्धा कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठी वाढताना दिसून येते. अमेरिकेत कोरोनाचा अक्षरशः विस्फोट झालाय. अमेरिकेत गेल्या 24 तासात कोरोनाचे 5,72,000 नवीन रुग्ण आढळून आलेत. तर फ्रान्समध्ये 2,06,000 जणांनी त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ब्रिटनमध्ये 1,89,000 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेत. स्पेनमध्ये गेल्या 24 तासात 1,61,000 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे ओमायक्रॉन हा जो व्हेरियंट आहे तो किती प्रचंड वेगाने वाढतोय आणि त्याचा प्रसार होतोय, त्याचा संसर्ग होतोय याचा अंदाज या आकड्यांवरून आपल्याला येतोय. आत्ता आपल्याकडे या लाटेची सुरुवात झाली असं मानलं जातंय. भारताची एकूण लोकसंख्या आणि या संपूर्ण देशांची एकूण लोकसंख्या पाहता देशात जर ही पुन्हा तिसरी लाट आली तर ती किती भयावह असू शकते याचा अंदाज या आकड्यांवरून आपल्याला येतोय. तुम्हाला घाबरवण्यासाठी हे आकडे सांगितले जात नाहीयेत, तर केवळ येणाऱ्या पुढच्या संकटाची जाणीव करून देण्यासाठी, आपल्याला सतर्क करण्यासाठी, सावधान करण्यासाठी हे आकडे आम्ही तुमच्या समोर मांडतोय. कोरोनाचं संकट जरी घुंगावत असलं तरी सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा घेऊन 2021ला निरोप देत 2022च्या स्वागतासाठी जग सज्ज झालंय. न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये सगळ्यात पहिल्यांदा नववर्षाचं स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आलं. प्रचंड अशी आतषबाजी, नयनरम्य रोषणाई करत नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. सरत्या वर्षाला निरोप दिला गेला. नवीन वर्षाच्या स्वागतापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या सिडनीत सुद्धा प्रमाण वेळेनुसार रात्री 9 वाजता फटाक्यांची प्रचंड अशी आतषबाजी करण्यात आली. आतषबाजी सुरू असताना सिडनीचा हार्बर ब्रिज आणि तिथला सगळा आसमंत उजळून निघाला होता. या विलोभनीय दृश्यासोबत वळूयात पुढच्या बातमीकडे. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी पर्यटकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांवर भाविक जमायला सुरुवात झाली आहे. पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने जमलेत. कोरोनाचे नियम पाळून भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन दिलं जात आहे. तर शिर्डीत साई मंदिराला आकर्षक अशा फुलांची सजावट करण्यात आली आहे. आकर्षक अशा विद्युत रोषणाईनं साई मंदिर उजळून निघालंय. साताऱ्यातल्या थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये सुद्धा पर्यटक गर्दी करतायत. कोरोनामुळे यावर्षी महाबळेश्वरमध्ये तशी पर्यटकांची तुरळक गर्दी पाहायला मिळते. खरं तर दरवर्षी हे चित्र पूर्णपणे गजबजलेलं असतं. पंढरपूर, शिर्डी, महाबळेश्वर हे गर्दीनं फुलून गेलेलं असतं. पण कोरोनाचं सावट, ओमायक्रॉनचं सावट यावर्षी स्पष्टपणे या तीनही ठिकाणी जाणवतं. दिल्लीतल्या पियुष जैन यांच्यावर आयकर विभागाची धाड पडल्यानंतर आता पुष्पराज जैन यांच्या बँक खात्याची
तपासणी केली गेली आहे। जैन यांच्या मुंबईतल्या 4 खात्यांची तपासणी करण्यात आली आहे। पार्ल्यातल्या पुष्पराज यांच्या कार्यालयाची तपासणी करण्यात आली। तसंच पुष्पराज जैन यांची एक कंपनी मालाडमधल्या पत्त्यावर रजिस्टर आहे, मात्र इथं कंपनीचं कुठलंही कार्यालय नाहीये। तसंच मालाडमधील निवासी फ्लॅट भाडे तत्वावर देण्यात आलाय। या सगळ्याची आता चौकशी सुरू झाली आहे। कोट्यवधी रुपयांचं घबाड सापडल्याच्या नंतर ही सगळी चौकशी सुरू आहे। सपाचे आमदार आहेत आणि त्यांच्या घरावरती हे छापे आयकर विभागाकडून टाकले जात आहेत। या संपूर्ण त्यांच्या बेनामी संपत्तीचं कनेक्शन मुंबईपर्यंत येऊन ठेपलंय। टीईटी परीक्षा घोटाळ्याचा पुणे पोलिसांकडून वेगानं तपास सुरू आहे। टीईटी परीक्षा घोटाळ्यात दिल्ली कनेक्शन उघड झाले। टीईटी परीक्षा घोटाळ्यात आणखी 2 जणांना पुण्याच्या सायबर पोलिसांनी अटक केली आहे। दिल्लीतून आशुतोष शर्माला अटक करण्यात आली आहे। या आरोपींना अटक करण्यासाठी 3 दिवस पुणे पोलीस दिल्लीत तळ ठोकून होते। आशुतोष शर्माच्या चौकशीतून या साखळीतले आणखी काही जणांची माहिती घेण्याचा पोलीस प्रयत्न करतात। दरम्यान तुकाराम सुपेच्या ड्रायव्हरला सुद्धा अटक करण्यात आली आहे। ते एक तर आम्ही सुपेच्या ड्रायव्हरला अरेस्ट केलेलं आहे। त्यांनी आरोग्य भरतीमध्ये पेपरचे फुटीच्या वेळी पेपर ट्रान्सपोर्टेशन वाहतूकची व्यवस्था केली होती, म्हणून त्याच्या असा कारण असल्यामुळे त्यांना अरेस्ट केलेलं आहे। दुसरे आशुतोष शर्मा आहेत, त्यांना आपण हे आपला काय याचे TETमध्ये जे 18ची होती, जे न्यासाने फोडली होती आत्ताची 2020ची, त्याच्यामध्ये डायरेक्ट लिंक होता, त्यांनी फोडलेला आहे। त्यांच्याकडे पेपर होता, त्यांनी खालच्या लोकांना वाटपले, त्याप्रमाणे त्यांना दिल्लीवरून आणलेलं आहे। हे तर आशुतोष शर्मा त्याचे न्यासाचे एम्प्लॉई होते, पण त्यांना कुठेतरी भेटलेलं आहे। सगळे लिंक आपण लावतो। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 46व्या GST परिषद बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत। या बैठकीत चप्पल आणि बुटांवरच्या GST दरवाढीचा निर्णय कायम ठेवण्यात आलाय। यामुळे नव्या वर्षात चप्पल आणि बुटांच्या किमती वाढणार आहेत। दरम्यान कपड्यांवरील GST दरवाढीच्या निर्णयाला या बैठकीत स्थगिती कायम ठेवण्यात आली। GST परिषदेच्या बैठकीत तामिळनाडू, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांनी कपडे आणि चप्पल बुटांवर GST वाढीच्या निर्णयाला विरोध केला होता। इन्वर्शन है और उसको सही करना है, उस बात में सब आज भी सहमत है। और तब से लेकर के आज तक उसका और उस जैसे बहुत सारे आइटम्स के ऊपर जहां इन्वर्शन है उसको करेक्ट करने का भी आवश्यकता को काउंसिल रिकॉग्नाइज करता है। भारतीय अंडर 19 संघानं 8व्यांदा आशिया कपचं विजेतेपद पटकावलंय। अंतिम सामन्यात भारतीय संघानं श्रीलंकेचा 9 गडी राखून पराभव केलाय। श्रीलंकेनं पहिल्यांदा खेळताना 8 गड्यांच्या मोबदल्यात 106 धावा केल्या, मात्र डकवर्थ लुईस नियमानुसार भारतीय संघाला 102 धावांचं लक्ष्य मिळालं। भारतानं हे लक्ष्य 21 षटकात एका गड्याच्या मोबदल्यात आरामात पूर्ण केलं। या सामन्यात डावखुरा फिरकी गोलंदाज विकी ओसवालनं शानदार गोलंदाजी केली। त्यानं 8 षटकात केवळ 11 धावा देत 3 बळी घेतले। ऑफ स्पिनर कौशल तांबेनं सुद्धा 2 बळी घेतले। याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण। मंडळी, कोरोनाचं संकट दिवसागणिक अधिक गंभीर होत चाललंय। अशा परिस्थितीत आपणही याचं गांभीर्य ओळखून कोरोना संदर्भातल्या सगळ्या नियमांची अंमलबजावणी करा। मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा। लसीकरण पूर्ण झालं नसेल तर तातडीनं लसीकरण करून घ्या। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।